हाय गाईज, कशात तुम्ही? एकदम मस्त. आपण आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय, म्हणजे आय गेस हळदी कुंकाच्या कार्यक्रमानंतर आता डायरेक्ट भेटतोय. आणि आज असा टॉपिक पण आहे माहिती आहे. सो आज मी माझ्या बायकोला गिफ्ट घेणार आहे. तिचा आवडतीचा मोबाईल आहे तो सध्या. कधीपासून माझी इच्छा होती, पण ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण दिला होता. हा पण मीच दिला होता माहिती आहे. हा पण यानेच दिला. मला 3 वर्षा अगोदर दिला होता. सो आता एक नवीन गिफ्ट आहे. सो बघूया. सो माझ्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता तुम्ही. बरं, ठीक आहे. आता आम्ही निघतोय, तेच गिफ्ट घ्यायला चाललोय. आणि थोड्याच वेळात आपण तिकडे डायरेक्ट शॉपमध्ये गेल्यावरती भेटूया. आणि मग तुम्हाला दाखवतो काय गिफ्ट आहे ते. ठीक आहे, चलो बाय. आता हे पोहोचलेलो आहोत, हे बघू शकता. आमच्या रेग्युलर शॉपमध्ये जिथे आम्ही 7 ते 8 मोबाईल घेतले, अजून बरं झालं. हो हो. आता कितवा? हाच कोण? बघूया, खुशी देख रहे हो? आणि हे आमचा जो मेन माणूस संकेत साहेब, म्हणजे माझ्याबरोबर आय गेस तरी किती वर्ष झाली आपल्याला? 9 वर्ष तरी झालेत की आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि ह्याच्याकडूनच आम्ही जास्त, म्हणजे माझे अजूनपर्यंत जेवढे मोबाईल झालेत एवढा खुश झाला की मला 13 देतोय. ह्याच्याकडनंच घेतो सगळे मोबाईल. 8 ते 9 अजूनपर्यंत झाले असतील तरी मॉडेलला. अरे है ना? अरे हे आमचे दुसरे साहेब सध्या बिझी आहेत फोनवरती, नंतर भेटू आपण. हे थोडं गाईड करतात. बॉक्स उघडल्यावरती मोबाईल कसा येईल बाहेर, आणि आरामात जरा एक्साइटमेंट म्हणजे जास्त जोरात हलवलं का त्याला फोनला, बॉक्सला एकदा खाली पडेल. राईट? शेवटी फायनली आलेला आहे ब्लॉगसाठी नवीन फोन. आता सगळ्या व्हिडिओ याच्यातून शूट होणार आहेत. आता के नाही, लॅग मध्ये जाणार आहेत. शेट लोक आहेत, शेट. नवऱ्यामुळे काय? थँक्यू. 3 कॅमेऱ्याशिवाय काय ऐकतच नव्हते. बघू कसं, इकडे बघ. ओके, हा मेन साहेब आले आता आमचे. काहीतरी गाईड करता. काय म्हणता तुम्ही? नमस्तेचा लोगो तो मस्त होता एकदम. नमस्तेचा लोगो ना? दिला पण तो बघ. हॅलो फोन. मग मॅडम 2 मिनिटं येतो. खुश ना? सो आता आपण मोबाईल घेतलाच आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आमच्या संकेत साहेबांकडनं ह्याच्या काय कुठला शॉपमधून आपल्याला काय भेटतं, काय देतात? गिम्बल देतात. घ्या मॅडम. ओके, थँक्यू फॉर द गिफ्ट. बघा जरा खोलून काय त्याच्यामध्ये सरांनी काय दिलं आम्हाला गिफ्ट, जरा बघूया. हो येस. वा, मोबाईल स्टँड. सही आहे. छान आहे गिफ्ट, आवडलं. त्याचा अटॅचमेंट आहे माझं. थँक्यू संकेत सर. थँक्यू सर. परत येणार ना? नक्कीच यार. हा काय प्रश्न आहे का माहिती आहे, परत येणार का म्हणून?
असेल तर नक्कीच नक्कीच. आणि आपल्या आजूबाजूला म्हणजे ठाण्यामध्ये कोणालाही मोबाईल घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट टू दिस पर्सन. कुठे गेला नाही रे, एक मिनिट ना, कुठे. सो DJ गॅलरीला कॉन्टॅक्ट करा. त्यांचं इंस्टाग्रामचा पेजसुद्धा आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता. ते नवीन नवीन काय ऑफर्स असतील तर तुम्हाला नक्की सांगतील. आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला गिफ्ट पण भेटतील. सो मॅडम, कसं वाटतं तुम्हाला? तुमचा आवडतीचा मोबाईल भेटला आहे तुम्हाला? असं वाटतं. थँक्यू. सध्या डेटा ट्रान्सफर करतोय. अर्धा तास, अर्धा तास आहे. 3 वर्षाचा डेटा आहे त्याच्यामध्ये. पण ऑब्विसली मला टाईम लागेल. होईल होईल, अर्धा तास सांगतायत, होऊन जाईल. मग खूप छान वाटतं. माझी इच्छा होती खूप वर्षापासून की मला 3 कॅमेरावाला फोन पाहिजे. तो पण आयफोनमध्येच पण पाहिजे. आयफोनमध्येच पाहिजे. आम्ही तर पहिला प्लॅन पण नाही घेतलेला की प्रो वगैरे घ्यायचा काय. हां. इथं आम्ही फक्त 15+ प्लॅन घेतलेला. आणि आम्ही गेलो पण होतो स्टोअरमध्ये 15+ बघायला. आम्ही 2-3 स्टोअरसाठी बघितलं सुद्धा 15+. ते पण किती 512 पण कुठे अवेलेबलच नव्हता. हां. मग शेवटी आणि मॅडमला एक माझं गेलं लक्ष असं 16 Pro Maxवरती आणि एकाने डेमो पण दिला रिलायन्समध्ये जाऊन. आणि असं एकदम असं छान असं डेमो बघा मला असं एकदम परफेक्ट वाटला. एकदम म्हणतात ना की एडिटिंग, व्हिडिओ, साऊंड सगळं बेस्ट होतं. आणि मेन गोष्ट मला फोटोसाठी तर लागतोच. मला फोटोज काढायला खूपच आवडतं आणि मला आयफोनमधलंच आवडतं. पहिली गोष्ट होते हे तुला पण माहिती. हो माहिती. आणि मी जेवढेही फोन घेतले ते कॅमेरा बघून फोन घेतात जेणेकरून माझे फोटोज चांगले आले पाहिजे. मी म्हणून घेतलेले. आता फायनली घेतलेला आहे फोन. खुशी खुशी बघू शकता. खुशी काही डेटा ट्रान्सफर झालेला आहे आणि मॅडम जरा मोबाईल बघतात काय काय डेटा आला आहे. इकडे बघा. डॉक्टर इकडे बघ. इकडं मेकअप विदाउट मेकअप असं बोलायचं. हां, विथ मेकअप विदाउट मेकअप का. हो, थँक्यू DJ गॅलरी. वेलकम गाईज. थँक्यू. आम्ही अजून बरेच मोबाईल घ्यायला येऊ तुमच्याकडे. माझा पण बाकी अजून. लागेल ना. हां सिम टाकायचं होतं. अरे हो, सिम कार्ड पण टाकायचं ना. आठवलं, बरं झालं का. टाकून घ्या. घेतला हे आहे ते शॉप जिथून आम्ही मोबाईल घेतला. सो मॅडम खुश. बहुत खुश. देखो गाइस फायनली. थँक्यू DJ गॅलरी. ही माझी मम्मी आणि देवाला मोबाईल दाखवते. समर्थांच्या हातात मोबाईल दाखवते. दिलाय, सॉरी. मी कसं आहे मोबाईल. इकडे बघ. इकडे तर बघ. अरे हो, हिरोईन दिसते तू बाई. अरे 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 आज त्यांना कुठेतरी त्यांना बरं वाटतं. ते पण एक हप्ता झाला. किती वरती द्यावं. सो गाईज फायनली आता आम्ही घरी आलो आहे. मॅडम काय मोबाईलवरून बाहेर निघत नाही. हो हो हो. कसं. सो आम्ही आता जरा मोबाईल बघू. आम्ही आता जरा मोबाईल बघूया. म्हणजे मॅडम बघतील आता मोबाईल कसा आहे काय आहे. आणि हो तुझाच आहे ना तर शेवटी, आहे ना. मॅचिंग घातलं. सेम घातले. अरे तोच घातल्यावर सेम नसतं ना. येड. बघा हिरोईन. ठीक आहे. सो म्हटलं ब्लॉगचा एकदा एंड करूया प्रॉपर. सो बायको, कसं वाटतं तुला गिफ्ट? छान. मनाची इच्छा होती. जरा जोरात. माझ्या मनाची इच्छा होती कधीपासून 5-6 वर्ष तरी झाले. जेव्हापासून तो 3 कॅमेरावाला कन्सेप्ट करून आला होता तेव्हापासून ती इच्छा होती. शेवटी आज ती पूर्ण झाली. कसं वाटतंय मग? माझा चेहरा दिसतो ना. जरा जास्त ग्लो आला का? बरं आहे. खरंच खूप स्पेशल डे होता माझ्यासाठी आज. अजून बरेच गिफ्ट आहेत आपल्याकडे. एक एक करून रिव्हील करू आपण. डोंट वरी. तर थँक्यू.
ठीक आहे पण आता सध्या मी ह्याच्यामध्येच करते. ठीक आहे आता आपण भेटू नेक्स्ट Next ब्लॉगमध्ये vlogमध्ये. आणि असेच तुम्ही आम्हाला कनेक्टेड राहा. आता मॅडमचा नवीन मोबाईल आला आहे सो कंटेंट आय गेस तरी शूट होतील आणि बरेचसे कंटेंट शूट होतील. आता पण कदाचित त्याच्यासाठी माझा नवरा पण मला पाहिजे. असेल असं आता मीच त्याला- करते व्हायला हो म्हणून काय आलं. हां मी ते पण फोर्स केलंय म्हणून तो करतो नाही ते पण नसतं ठीक त्याने आहे केलं. बरं. केलं हे करतंय महत्वाचं. ठीक आहे काय कट कट कर. हां कट सो स्टँड हा डिजिटल आहे ना फोटो. स्टँड आहे ना ब्लॉग स्टँड आहे. आता आम्ही जस्ट स्टँड वगैरे पण ओपन करून बघितलं कसं आहे काय आहे. म्हणजे थोडं बघत Concept होतो कसं R&D काय? करत होतो R&D सो केली R&D प्रॉपर. ठीक आहे जमलंय सो सो भेटूया आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो लवकरच येईल आणि आता आम्ही करत राहू अपडेट्स म्हणजे आता डेली प्रयत्न हा असेल की नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर येत राहतील. नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतील आणि कंटेंट आम्ही शूट करत राहू. आता आम्ही जसं चाळीत राहतो म्हटलं तर आम्हाला कंटेंट आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे कंटेंटचा. सो आम्ही प्रत्येक मुवमेंट प्रत्येक ट्रिप प्रत्येक कंटेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जेवढं जास्त जमेल आम्हाला तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करू. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा जसं तुम्ही आता करताय. ओके शिकतोय आम्ही. ठीक आहे चला भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोणता असेल ठीक आपण आहे. बघूया. बाय बाय गुड नाईट. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि माझी खुशी पण एन्जॉय करा माझ्यासोबत. ओके बाय. आणि डू लाईक शेअर अँड कॉमेंट. सबस्क्राईब बाय हां सबस्क्राईब पण करा जेवढं जास्त कमेंट पण possible करा लाईक तेवढं. पण करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओ जमतंय बाय.